नमस्कार आजी. नमस्कार. आजी, तुम्ही आता 92 वर्षाचे झालेला आहात. यापूर्वीचं तुम्ही आयुष्य अतिशय खडतर आणि कष्टाचं जगलेलं आहात. त्या आयुष्याबद्दल काय तुमचं सार? घरी दळून स्वयंपाक दिवस उगवायच्या आत करून जिरबीपासनं टाकळे पतूर नळाची कामं केली ती. बर तळपाट्या सगळ्या पाट्या वाहिले त्या. साखळी वारे इकात घ्यायचं, भरपूर माल पाट्याने रचायला लावायचं. तसल्या पाट्या घेऊन चढून ती काम केल्याशिवाय भाग नाही. हाजरी गाठाय 7:30ला जायचं इथनं गादीगावपासून टाकळीपर्यंत. बर कशा जात होता? चालत काय सांगताय? चालत जायचं. बर मूर्तीच्या महादेवाच्या पाया पडायचं की पळायचं. बर फक्त कामावर लक्ष. हा, कामावर लक्ष, हाजरी गाठाय लक्ष. हां हां हां. अजून कोणत्या प्रकारची कामं केली कष्टाची तुम्ही? अतिशय कष्ट. अकलूला जगाय जाऊन ऊसाशिवाय काम केलं नाही. अकलूला सगळी ऊसाचीच कामं, बर ऊसाचीच कामं करायची. बर पाला काढायचा, सऱ्या लावायच्या, सगळं फुला, सगळं ऊसाच्या शिवाय धंदा नाही. 1.5 पारगी काम. बर हे सगळं कुणासाठी केलं? लेकरांसाठी, आपल्या संसारासाठी. बर. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तेव्हा हाताचे गोट. अजूनही आपण आजीच्या हाताचे घटे पाहू शकता. अतिशय कष्टाचं आयुष्य तुम्ही जगलेलं आहात आणि प्रामाणिक कष्ट असल्यामुळे तुम्हाला आयुष्यमान देवानं जास्त दिलेलं आहे. देवान दिले आहे. भगवंतानं, विठ्ठलानं लय मला साथ दिली. ह्या देवा इतकं तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही की तुम्ही 90 पार केलेले आहात. 90 पार करून गेले. हां, 92 वर्ष झालेले आहात. तुमच्या स्मृती तुम्हाला आठवते होय आणि तुम्हाला आजी चांगल्या प्रकारचं ऐकू येते. होय, बर. ऐकू येतं. एवढं बसलेलं उठा येत नाही. गुडघ्याचा त्रास आहे गुडघ्याचा म्हणजे गुडघेदुखीचा. हा, बर गुडघंदुखीचा त्रास आहे. पण ती मध्ये इंजेक्शन आलेली, तसली इंजेक्शन केली, त्यानं गुडघं गेलं नाही तर माझं गुडघं जात नव्हतं. बर त्या इंजेक्शनानं गुडघं घालवलं. बर बर बर. डोळ्यानं दिसतं का आजी तुम्हाला? होय होय, बर. डोळ्यानं दिसतं समजा. ऐकू पण येते चांगलं. ऐकू येतंय, दिसतंय, हातानं काम होतंय, सगळं होतंय. कष्टाची सुद्धा कामं तुम्ही अजून करताय. होय, तर ती स्वतः आपल्या आपण धुणं पाणी स्वयंपाक आपल्या आपण करायचं, खायचं. मला दुसऱ्याचं पटतच नाही. बर. पहिल्यापासून तसं करता का तुम्ही कामाचं? हा, पहिल्यापासून करते. नातू ल्याक म्हणतात तू राबू नको, आयतं खा म्हणते ती, पण मला आयतं जमत नाही. आता तुम्हाला बसून खायचे दिवस आहेत खरं तर. हा, म्हणते ती ल्याक नातू म्हणतात आया आराम करून खा. बरोबर आहे त्यांचं. ती म्हणते ती, पण मला पाताळ भाकरी, तिखट कालवण जमत नाही.